रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. नमस्कार, रेडिओ सिटी ग्लॅमर पॉडच्या 9व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आकांक्षा सध्या तुमच्यासोबत आहे. युज्युअली ग्लॅमर पॉड या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण लाईफस्टाईल, ब्युटी, फॅशन, हेल्थ केअर या सगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. आणि आज सुद्धा या सगळ्या गोष्टींना एकत्रित करणारा असा एक टॉपिक मी घेऊन तुमच्यासाठी आली आहे. तो म्हणजे थिंग्स टू डू ऑन अ वीकली बेसिस. म्हणजे आठवड्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायलाच हव्यात नित्यनेमाने, थोडंसं ऑर्गनाइज राहण्यासाठी, थोडंसं आपल्याला मेंटेन राहण्यासाठी आणि मॅनेजमेंट आपलं सोपं व्हावं यासाठी. मग यामध्ये स्किन केअरच्या गोष्टी आल्या, काहीतरी ऑर्गनाइज करण्याच्या गोष्टी आल्या आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आजच्या या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण अगदी आठवड्यालाच करत असतो ती म्हणजे हेअर ऑइलिंग करणं, हो की नाही? म्हणजे जस्ट इमॅजिन, जर का तुम्हाला रोज कुणीतरी हेअर ऑइल करून देत असेल, मसाज करून देत असेल आणि आपण इतके जास्त प्रिव्हिलेज्ड असू की आपल्याला तेवढा वेळ असेल रोजच्या रोज एवढं सगळं करायला, तर किती भारी होईल ना. पण नाही ना, आपण आयडियल जगात कुठे राहतो, आपण कुठे एवढं सगळं निवांत आयुष्य जगतोय, नाही का? म्हणूनच तर हेअर ऑइलिंग किंवा हेअर मास्क लावणं हे आठवड्याला एकदा करायलाच हवं. नाही, आता त्याच्यामधनं जे काही हेअरसाठी जे बेनिफिट्स मिळणार आहेत दॅट इज अ डिफरंट स्टोरी. पण या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार माहिती तुम्हाला? जेव्हा आपण डोक्याला, केसांना तेल लावतो तेव्हा मसाज करतो आपण छानपैकी आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते छान होतं. जो काही स्ट्रेस असतो, थकवा असतो, आठवड्याभराचा ताणतणाव जो असतो ना, तो रिलॅक्स व्हायला मदत होते. आणि बाकी सगळ्या गोष्टी, जेव्हा आपली झोप अगदी आठवडाभर अपूर्ण राहत असते, कामाच्या घाई गडबडीमध्ये म्हणा किंवा घरातली कामं असतील, बाहेरची कामं असतील, सगळा ताणतणाव असेल, यामध्ये आपण अगदी स्ट्रेस्ड असतो. सो ज्यावेळी आपण आठवड्याला एकदाशी छान हेअर ऑइलिंग करून मास्क लावून रात्रीची छान शांत झोप घेतो ना, वी गेट रिचार्ज पुढचा आठवडा जो आहे तो फेस करण्यासाठी, नाही का? दुसरी गोष्ट ती आपण आठवड्याला एकदा करायलाच पाहिजे, ती म्हणजे आपली स्किन केअर. आता स्किन केअर डे टू डे बेसिसवरती आपण करतो ना, म्हणजे क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, सिरम, सनस्क्रीन या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज आपण करतोच असं मी समजते ॲटलिस्ट. पण आठवड्याला काही गोष्टी आपण केल्या पाहिजे, जसं की एक्सफोलिएशन आहे, म्हणजे चेहऱ्याला थोडंसं स्क्रबिंग करणं किंवा अंगावरती स्क्रबनं, अगदी बॉडी स्क्रब्स ज्या मार्केटमध्ये मिळतात त्याच्याने अंग घासून काढणं. जुन्या काळामध्ये बायका लिटरली मोहरीमध्ये एक दगड ठेवायच्या आणि त्या दगडाने अंग घसा काढून सगळं त्याचं साल निघेपर्यंत अंग घासायच्या. तसं आपण करायचंय का? नॉट ॲट ऑल. आपल्याकडे मार्केटमध्ये छान छान फेस स्क्रब्स, बॉडी स्क्रब्स अवेलेबल आहेत. फिजिकल स्क्रब्स ज्याला आपण म्हणतो ते स्क्रब्स आपण घेऊन छानपैकी स्क्रबिंग करायला हवं पूर्ण शरीराचं. आणि मार्केटमधलं नकोच असेल तरी छान गिरणीतनं दळून आणलेलं बेसन पीठ आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद घालायचं, दूध घालायचं किंवा लिंबाचा रस घालायचा. हे सगळं तुम्ही ॲड करून छानपैकी बेसन पिठाने सुद्धा स्क्रबिंग करू शकता. याने होणार आहे काय की डेड स्किन जी आहे ती निघून जाईल आणि पुन्हा एकदा चेहरा जो आहे आपला तो छान दिसायला लागेल. अंग जे आहे ते आणखीन जास्त चकाचक सुंदर आपल्याला वाटायला लागेल आणि आपल्यालाच तो एक फील येतो ना छान स्वच्छ आंघोळ केल्यानंतर. सो हे सुद्धा आठवड्याला एकदा करायलाच हवं. बरं, सगळ्यात जास्त निग्लेक्टेड आपल्या बॉडीचा पार्ट जो असतो तो म्हणजे आपले पाय. येस, पायांकडे आपण इतकं जास्त दुर्लक्ष करतो ना. आता आपल्यासारख्या रुटीनमध्ये मिडल क्लास जे आपण असतो, आपल्याला काय दर आठवड्याला जाऊन, दर महिन्याला जाऊन मॅनिक्युअर, पेडिक्युअर वगैरे करणं शक्य आहे का? त्यासाठी जेवढा पैसा आणि वेळ लागणार आहे तेवढं खर्च करणं आपल्याला शक्य आहे का? नाही ना. त्यामुळे आपण घरच्या घरी थोडंसं नखांना व्यवस्थित शेप देणं किंवा व्यवस्थित ते कापणं, ते स्वच्छ आहेत का पाहणं, पायाचे नख सुद्धा त्याची जास्त क्लिनिंग वगैरे व्यवस्थित करणं, क्युटिकल्स जे आहेत त्यांना छानपैकी स्वच्छ करणं. नेलपेंट लावायचं वाटलं तर ते लावून घ्यायचं छानपैकी. अर्धवट लावलेलं नेलपेंट जे असतं, निघालेलं नेलपेंट जे असतं ना, ते एवढं घाण दिसतं आणि त्याचं जे काही त्याचे तुकडे असतात ते सगळीकडे पडतात. मग खाताना सुद्धा ते तोंडात जातात आणि आपण पीठ मळतोय, घरात काहीतरी करतोय, त्याच्यात सुद्धा ते मिक्स होतात. सो अर्धवट निघालेलं नेलपेंट जे असतं ते प्रत्येक वेळी इतकं घाण दिसतं की ते आधी काढून टाकायचं आणि स्वच्छता जी आहे हातांची, पायांची, नखांची ही सुद्धा आपण ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा करायलाच हवी. आणखीन एक गोष्ट, आता आठवड्यातनं जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करतो तेव्हा येणाऱ्या आठवड्याची सुद्धा तयारी करायला नको का? तर तसंच करायचं. जे काही आपले कपडे अस्ताव्यस्त झालेले असतात आठवडाभर, आपण हे घालू का, ते घालू का, हे काढू का, ते काढू का, असं म्हणत रोज कुठेतरी आपण जर का वर्किंग असू, कुठेतरी ऑफिसला आपण जात असू, तर आपण आठवडाभराचे कपडे जे आहेत ना ते ट्राय करण्यामध्ये, हे घालायचं का ते घालायचं डिसाईड करण्यामध्ये कपाट आपलं अस्ताव्यस्त होतं.
त्यामुळे आठवड्याचे कपडे जे आहेत ते काय करायचे की आपल्याला मंडे टू फ्रायडे किंवा मंडे टू सॅटर्डे आपलं जे काही वर्किंग शेड्यूल असेल त्यानुसार आठवडाभराचे कपडे जे आहेत ते ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी डिसाईड करून स्वच्छ धुवून प्रेस करून ठेवून द्यायचे. म्हणजे येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्याला कपाट जे आपलं ते अस्ताव्यस्त करण्याची गरज पडणार नाही आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी त्या आवरायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि हो, जर का तुम्ही वर्किंग असाल, जर का तुम्ही कुठे काम करत असाल तर युजली आपण जी पर्स कॅरी करतो ना, काय होतं त्या पर्सचं होतं डस्टबिन. येस, आणि त्या डस्टबिनमध्ये आपण याचा कार्ड त्याचं कार्ड, कधीचे तरी टिश्यू, कधीचे तरी ते चिली फ्लेक्स आणि इथपासनं सगळ्या गोष्टी म्हणजे 4-4 पेन त्याच्यामध्ये, 3-4 प्रकारच्या लिपस्टिक त्याच्यामध्ये आणि सगळ्या गोष्टीसाठीचा एक आणखी 2-3 ऑप्शन्स आपण त्या पर्समध्ये टाकलेल्या असतात. आणि ती पर्स, तेवढी जड पर्स आपण कॅरी करतो आणि आठवडाभर आपण तशीच घेऊन फिरतो. त्यामुळे काय करायचं, कधी कधी त्याच्यामध्ये रिसीट्स असतात, बऱ्याच काही काही गोष्टी ज्या लागणार नाही आहेत त्यासुद्धा आपण घेऊन महिने तसेच फिरतो. सो अशा वेळी काय करायचं, आठवड्याला एकदा आपली पर्स जी आहे, जी आपल्याला रोज कॅरी करायची सोबत, ती सुद्धा साफ करायची. म्हणजे ते ओझं आपल्याला आठवडाभर परत किंवा तिथून पुढे कित्येक महिने कॅरी करावं लागणार नाही. सो या अशा गोष्टी काही ज्या आहेत त्या आठवडाभर तुम्ही पुढे सर्वाईव्ह करण्यासाठी जर का वीकेंडला केल्यात, सुट्टीच्या दिवशी केल्यात, तर येणारा आठवडा जो आहे तो आणखी जास्त चांगला जाईल आणि आणखी जास्त मॅनेज्ड, ऑर्गनाइज्ड असा जाईल. तसं ॲड करायला भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये ॲड करता येतील, पण सध्या या 5 गोष्टी आठवड्याला आपण करायला हव्यात, याकडे आपण नीट लक्ष देऊयात. आजसाठी ग्लॅमर पॉडमध्ये फक्त इतकंच. आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आकांक्षासोबत ऐकत रहा ग्लॅमर पॉड. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.